नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी सह्याद्री करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरती, सरळ सेवा भरती आणि इतर जे काही स्पर्धा परीक्षा होतात त्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं राज्यघटना हा विषय शिकवत असतो. भारतीय राज्यघटना विशेषतः परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटना अभ्यासत असताना नेमके कोणते घटक महत्त्वाचे आहेत ते घटक पाहणं गरजेचं ठरतं. मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं आहेत, नाही अशातला भाग नाही, पण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये जी अचूकता येणं गरजेची असते अभ्यासामध्ये, की नेमकं कोणता पाठ्यक्रम आहे. कारण का ज्यावेळेस पोलीस भरतीचा अभ्यासक्रम असेल, तलाठी भरतीचा असेल, ग्रामसेवक भरती किंवा कुठलीही परीक्षा असेल, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम देत असताना एका वाक्यामध्ये दिलेलं असतो की भारतीय राज्यघटना व पंचायत राज, बस. मग त्याच्यामधले नेमके टॉपिक कोणते महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते टॉपिक पाहणं गरजेचं होतं. पण आम्हाला ते टॉपिक माहीत नसल्या कारणानं आम्ही काय करत असतो, तर आम्ही जे काही पुस्तक आहे ते पुस्तक समोर ठेवतो आणि त्याच्यातून पहिल्यापासून शेवटच्या पानापासून वाचत चालतो. मग त्याच्यातले महत्त्वाचे कोणते ते महत्त्वाचे मुद्दे आपण जवळपास लक्षात येत नाहीत आणि त्याच्यातून सगळ्यात मोठी आपली अडचण काय निर्माण होते, तर अनावश्यक भाग आम्ही जास्त लक्षात ठेवायला लागतो. आवश्यक जो भाग आहे तो विसरून जातो आणि मग परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण हॉलमध्ये बसतो पेपर सोडवत असताना जो आवश्यक भाग आहे तो आवश्यक भाग आपण इग्नोर केलेला असतो, अनावश्यक भाग लक्षात ठेवलेला असतो. मग जो प्रश्न विचारला ना त्या प्रश्नाच्या आजूबाजूचं सगळंच आपल्या लक्षात राहतं, ते सगळं आठवतं, पण नेमकं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. आणि मग ही जी काही गफलत होत असते नेहमी, ही गफलत टाळण्यासाठी नेमका राज्यघटनेचा अभ्यास काय केला पाहिजे, ज्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त मार्क प्राप्त करता येतील. मी जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा पैकीच्या पैकी म्हणेल, कारण का पेपरचं स्वरूप जर विचारात घेतलं तर अतिशय सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात आणि मग ह्या ठिकाणी मुलं पैकीच्या पैकी मार्क मिळवत असतात आणि ते मार्क मिळवण्यामध्ये आपणही कुठंतरी मागं पडू नये, आपल्याला देखील पैकीच्या पैकी मार्क मिळवता आले पाहिजे. या अनुषंगाने नेमके कोणते टॉपिक करणं गरजेचे आहेत त्या टॉपिकच्या संदर्भामध्ये मी इथं थोडक्यामध्ये आढावा घेणार आहे. ठीक आहे. भारतीय राज्यघटना जर म्हटलं तर भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना पहिला जो प्रश्न असतो नेहमी भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया, राज्यघटना या राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया याच्यावर नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न असतो. राज्यघटना निर्मिती प्रक्रिया. मग राज्यघटना निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात दोन टप्प्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. एक म्हणजे भारतीय घटना समिती अस्तित्वात येण्याची पार्श्वभूमी, म्हणजे घटना समिती जी अस्तित्वात आलेली होती त्या घटना समिती निर्मितीची पार्श्वभूमी काय आहे त्याच्यावर कधी कधी आपल्या परीक्षेला प्रश्न येतात. निर्मिती, पार्श्वभूमी, त्या पार्श्वभूमीवर आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. एकतर घटना समिती निर्मितीची पार्श्वभूमी नसेल तर मग पुढे भारतीय घटना समिती जी आहे त्या घटना समितीचं कामकाज, घटना समितीचं असणारं काय कामकाज, या कामकाजावरती आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जात असतात. म्हणजे घटना समिती गठीत होण्याच्या संदर्भातली पार्श्वभूमी, मग क्रिप्स मिशन असेल, कॅबिनेट मिशन असेल, त्याच्या अगोदरची जी काही पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर कधी कधी प्रश्न विचारले जातात. किंवा मग घटना समिती आणि घटना समिती प्रत्यक्षात अस्तित्वात आल्यानंतर घटना समितीची असणारी रचना, किती सदस्य, त्याच्यानंतर संस्थानिकांचे किती वगैरे याच्याशी रिलेटेड कधी कधी. आणि मग घटना समितीचं कामकाज, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या समित्या, मसुदा समिती असेल, सुकाणू समिती असेल, अल्पसंख्याक समिती असेल, मूलभूत हक्क विषयक समिती असेल, मग त्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आम्हाला पाठ असायला पाहिजेत, लक्षात असू द्या. मग घटना समितीचं हे कामकाज किती कालावधीसाठी चाललं, किती कालखंड, घटनेची निर्मिती होण्यास लागलेला कालावधी किती, मग तो कालावधी, त्याच्यानंतर घटना समिती तयार करत असताना आलेला खर्च, किती देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आलेला होता, त्याच्यानंतर कोणत्या देशाच्या संविधानावरून आमच्या संविधानामध्ये कोणत्या बाबी घेतलेल्या आहेत, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे स्रोत कोणते होते, त्या स्रोतांच्या संदर्भामध्ये देखील आम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त घटनेचा पहिला मसुदा कधी सादर झाला, दुसरा सादर कधी, तिसरा कधी, त्याच्यानंतर घटना आम्ही कधी स्वीकारली, घटनेची अंमलबजावणी कधी करण्यात आली, या सगळ्या घटकांवर आपल्या परीक्षेला प्रश्न असतात.
आणि त्यामुळं हे जर सगळे घटक व्यवस्थितपणे कव्हर केलात तर तुम्हाला इथला एकही मार्क जाणार नाही. आणि म्हणून मी पहिलं प्रकरण सांगितलं की भारतीय राज्यघटना, राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया याच्यावर नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न असतो. तो टॉपिक व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. दुसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता टॉपिक, तर भारतीय राज्यघटनेची असणारी वैशिष्ट्ये, भारतीय संविधानाची असणारी वैशिष्ट्ये, या वैशिष्ट्यांवर नेहमी प्रश्न विचारले जातात. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर सर्वात मोठी लिखित राज्यघटना, भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे की सर्वात मोठी लिखित राज्यघटना, अंशतः लवचिक, अंशतः परिदृढ, त्याच्यानंतर वेगवेगळ्या देशाकडून घेतलेले स्रोत कोणते यूज केलेले ते, धर्मनिरपेक्षता तत्व काय आहे, समाजवादी विचारसरणीचं तत्व काय आहे, किंवा सार्वभौमत्व हे तत्व काय आहे, किंवा भारतीय राज्याचं स्वरूप काय, याच्यावरती देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. म्हणजे भारतीय राज्यघटनेची असणारी वैशिष्ट्ये, त्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये नेहमी एक प्रश्न आपल्या परीक्षेला असतो. त्यामुळे तुम्हाला भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचा जो काही सरनामा आहे, या सरनाम्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न असतो. सरनामा म्हणजे काय, कशाला म्हणतात सरनामा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा सरनामाच्या कोणी तयार केला, त्याच्यानंतर सरनामा कधी स्वीकारला, त्याला मान्यता कधी भेटली, त्याच्यानंतर सरनाम्यात आजपर्यंत कधी बदल झाले, सरनाम्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेले शब्द कोणते आहेत, कितव्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात बदल करण्यात आला. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्या परीक्षेला कशावर विचारले जातात, सरनामा या टॉपिकवर. हा टॉपिक झाल्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, तर भारतीय राज्यघटनेत असणारे जे मूलभूत हक्क आहेत, या मूलभूत हक्कांवर नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न असतो. कोणता, मूलभूत हक्क. मग भारतीय नागरिकांना प्राप्त असणारे मूलभूत हक्क किती, मूलभूत हक्क कशाला म्हणतात इथपासून. मग स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क कोणत्या कलमांतर्गत आहे, समानतेचा मूलभूत हक्क, धार्मिक मूलभूत हक्क, शोषणाविरुद्धचे मूलभूत हक्क, किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख भारतीय घटनेचा आत्मा असा केलेला आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला मूलभूत हक्काच्या संदर्भात विचारले जातात. संविधानानं भारतीय नागरिकांना 6 मूलभूत हक्क बहाल केलेत सद्यस्थितीला. सुरुवातीला ते किती होते, 7 होते. मग कोणता मूलभूत हक्क नाकारला किंवा तो काढून घेतला, त्याला कायदेशीर हक्काचा दर्जा दिला, त्यासाठी केलेली घटनादुरुस्ती कितवी होती, हे प्रश्न आपल्या परीक्षेला विचारले जातात. म्हणजे मूलभूत हक्क आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी. मग त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्ये सुरुवातीला घटनेत होते का, कितव्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट केले, कोणती समिती होती, सुरुवातीला असणारे मूलभूत कर्तव्य किती, आज सद्यस्थितीला असणारे मूलभूत कर्तव्य किती, मग 86वी घटनादुरुस्ती मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात काय सांगते, या सगळ्या बाबी मूलभूत कर्तव्यांशी रिलेटेड आहेत. मार्गदर्शक तत्व, त्यांची असणारी वैशिष्ट्ये काय आहेत. मार्गदर्शक तत्वांपैकी समान नागरी कायदा काय आहे, किंवा त्याच्यानंतर मार्गदर्शक तत्वातील ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या तरतुदी, किंवा भारत सरकारला ध्येय धोरणं निश्चित करत असताना भारतीय संविधानातील कोणता भाग मदत करत असतो, त्या संदर्भामध्ये देखील आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग हे सगळं सुरुवातीची प्रायमरी पार्श्वभूमी झाल्याच्या नंतर घटना आणि घटनेची अंमलबजावणी करत असताना मग पुढच्या घटकावर जे प्रश्न विचारले जातात ते घटक कोणते आहेत. मी सुरुवातीला सांगितलं, राज्यघटना निर्मिती प्रक्रिया, वैशिष्ट्ये, सरनामा, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्ये, हे सगळे महत्त्वाच्या बाबी झाल्याच्या नंतर पुढचा जो टॉपिक आहे की ज्या टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात राज्यघटनेवरती, तो टॉपिक म्हणजे काय, तर भारतीय संसद या घटकावर नेहमी आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. कोणता घटक, संसद. मग संसद म्हटलं तर काय, संसदेत असणारे एकूण घटक किती आहेत, संसदेची अंगे. या संसदेलाच आणखी एक शब्द प्रयोग केला जातो, कोणता, कायदे मंडळ असं पण म्हटलं जातं, लक्षात असू द्या. मग संसदेत असणारे प्रमुख 3 अंग कोणती, त्यापैकी पहिलं अंग कोणतं सांगता येतं, पहिला घटक म्हणजे संसदेचा भाग राष्ट्रपती हे आहेत. दुसरा घटक म्हणजे कोणता सांगता येतो, लोकसभा हा आहे. आणि तिसरा घटक म्हणजे कोणता आहे, राज्यसभा असलेलं आपल्याला सांगता येतो. मग राष्ट्रपती हे दोन्ही सभागृहाचे सदस्य नसताना ते संसदेचे किंवा पार्लमेंटचे कसे अविभाज्य घटक आहेत त्यावर देखील परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग लोकसभा, राज्यसभा, लोकसभेची सदस्य संख्या, राज्यसभेची सदस्य संख्या, या सभागृहातील सदस्यांचा कार्यकाल, कोणतं सभागृह स्थायी आहे, कोणतं सभागृह अस्थायी आहे, इथं जनतेचं प्रतिनिधित्व करणारं कोणतं, घटक राज्याचं प्रतिनिधित्व करणारं कोणतं सभागृह आहे, कोणत्या सभागृहाला वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं, कोणत्या सभागृहाला कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं, या स्वरूपाचे प्रश्न या टॉपिकवर आपल्याला विचारले जातात. हे सगळं आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत राज्यघटना या सिरीज अंतर्गत.
लक्षात असू द्या. मग संसदेशी रिलेटेड असणारे जे काही कलम आहेत त्या कलमांवर देखील आपल्याला काय करता येते, चर्चा करता येते. मग कायदे निर्मिती प्रक्रिया कशी चालते या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काय करायची आहे, चर्चा करायची आहे. लक्षात असू द्या. एखादं विधेयक, त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर कधी होत असतं, जोपर्यंत राष्ट्रपती त्याच्यावर स्वाक्षरी करत नाहीत ना तोपर्यंत त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. या सगळ्या प्रश्नांची उकल आम्हाला या भारतीय राज्यघटना या सिरीज अंतर्गत करायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताचं जे काही कार्यकारी मंडळ आहे ना या कार्यकारी मंडळावर देखील प्रश्न विचारले जातात. मग कार्यकारी मंडळात एकूण किती घटक समाविष्ट होतात, मग ते 5 घटक कोणकोणते आहेत, कार्यकारी मंडळात असणारे एकूण घटक किती, 5 कोणकोणते आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रपती हा एक भारतीय कार्यकारी मंडळाचा एक पार्ट आहे. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. मग कार्यकारी मंडळाची भूमिका काय, जबाबदारी काय, त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागते. मग राष्ट्रपती म्हटलं तर कोणत्या कलमानं या पदाची निर्मिती केलेली आहे, राष्ट्रपतींना शपथ कोण देतात, राष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया कोणती आहे, राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात, त्याच्यानंतर राष्ट्रपतींवर महाभियोगाचा खटला कसा चालवला जातो, राष्ट्रपतींचा दयादानाचा अधिकार कोणता, त्यांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणता, किंवा राष्ट्रपती आणीबाणी, ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो, ती राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमान्वये घोषित करतात, घटक राज्यातील आणीबाणी कोणत्या कलमान्वये घोषित करतात, आर्थिक आणीबाणी आजपर्यंत किती वेळा आणीबाणी लागू केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला या टॉपिकमध्ये चर्चा करावी लागते. राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार कोणते, कार्यकारी अधिकार कोणते, त्यांचे न्यायविषयक अधिकार कोणते आहेत, नेमणूक विषयक अधिकार कोणते आहेत, त्या अधिकारांवर देखील आपल्याला या परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि ते सगळं पाहणं गरजेचं आहे. उपराष्ट्रपती, त्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न, कोणत्या कलमांतर्गत तरतूद आहे, त्याच्यानंतर त्यांचं कार्य काय आहे, ते कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध सभापती असतात, हेच प्रश्न आहेत आपल्या परीक्षेला. आणि मग या सगळ्या प्रश्नांवर आपण उपराष्ट्रपती या टॉपिक अंतर्गत चर्चा करणार आहोत. पंतप्रधान, मंत्रिमंडळ यांची असणारी जबाबदारी काय, पंतप्रधानांची नेमणूक कोणाकडून केली जाते, त्यांचा कार्यकाल किती असतो, ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्यातले संबंध कसे आहेत, कोणत्या कलमान्वये पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची निर्मिती केलेली आहे, मंत्र्यांची नेमणूक कोण करत असतं, निवड कोण करत असतं, मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण असतात, मंत्रिमंडळाची बैठक म्हणजे कोणाची बैठक, मंत्र्यांचे पडणारे प्रकार किती, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या सिरीज अंतर्गत पाहिजे आहेत. म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, जसं केंद्राचं कार्यकारी मंडळ आहे तसंच घटक राज्यांचं कार्यकारी मंडळ आहे, जसं केंद्राचं केंद्रीय कायदे मंडळ आहे तसंच राज्याचं विधिमंडळ आहे. मग राज्याच्या विधिमंडळामध्ये राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, जिथं एकग्रही सभागृह तिथं राज्यपाल आणि विधानसभा या दोघांचाच सहभाग होतो, जिथं द्विग्रही सभागृह आहे घटक राज्यांमध्ये तिथं राज्यपाल, विधानसभा आणि विधान परिषद या तिघांचा त्या विधिमंडळामध्ये समावेश होतो. राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता आणि राज्यपाल या 4 घटकांचा समावेश होतो. मग राज्यपाल कोणाचं प्रतिनिधित्व करत असतात राज्यामध्ये, राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो, देशाचा राष्ट्रप्रमुख कोण आणि शासन प्रमुख कोण, या सगळ्या गोष्टी आम्हाला या सिरीज अंतर्गत पाहता येतात. आणि मग या सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला राज्यघटनेमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क मिळवता येतील किंवा कसे तुम्हाला प्राप्त करून देता येतील याचा एक आमचा काय असणार आहे, प्रयत्न असणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर आम्ही एक नवीन ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे, विशेषतः कशाच्या अनुषंगानं, पोलीस भरतीच्या अनुषंगानं. सह्याद्री करिअर अकॅडमी बारामतीच्या ॲपवरती ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे. तुम्हाला हे ॲप कसं उपलब्ध होईल, तर जे तुम्ही मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर असतं ना त्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती असं जर टाकलात ना लगेच तुम्हाला तिथं आमचं ॲप दिसून येईल. ते ॲप तुम्ही ओपन करा. ते ॲप ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही काही फ्री डेमो लेक्चर दिलेले आहेत पाहण्यासाठी की खरंच या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला की कशा पद्धतीनं प्रशिक्षण दिलं जातं, कशा पद्धतीनं शिकवलं जातं, या संदर्भामध्ये या ॲपमध्ये काय केलेली आहे, माहिती दिलेली आहे. मग ती माहिती तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही आमचा कोर्स परचेस करू शकता. खरं तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही ही बॅच सुरू करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय, तर जे ग्रामीण भागातील मुलं आहेत जे आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, बारामतीपर्यंत येऊ शकत नाहीत, जे जॉब करतात, त्यांची इच्छा आहे भरती करण्याची पण ते येऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना एक घरपोच सेवा त्यांना तिथं प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही या कोर्सच्या माध्यमातून केलेला आहे. इथं प्रत्येक विषयाला एक वेगळे शिक्षक आहेत. एकेका विषयाला आम्ही एक नाही तर 2-2 शिक्षक ठेवलेत. त्याचं कारण काय, किंवा बेसिक गोष्टी पहिल्यांदा मुलांना क्लिअर करा.
त्याच्यानंतर ॲडव्हान्स गोष्टी मुलांना क्लिअर करा. स्वतः सह्याद्री करिअर अकॅडमीचे जे काही संचालक आहेत आमचे उमेश उपनवार सर, ते स्वतः तुम्हाला मराठी व्याकरण घेतात. याशिवाय ते चालू घडामोडी घेतात. आणि विशेष म्हणजे सह्याद्री करिअर अकॅडमीचा जो काही पोलीस भरतीचा ठोकळा आहे, तो ठोकळा सरांनी तयार केलेला आहे. मागच्या वर्षी जी काही पोलीस भरतीचे पेपर झाले ना, त्या पेपरमध्ये जवळपास आउट ऑफ प्रश्न आमच्या या ठोकळ्यामधून आलेले आहेत. आणि त्यामुळं तुम्हाला त्या ठोकळ्याचं देखील तेवढंच महत्त्व लक्षात येईल. तुम्ही ते पुस्तक देखील रेफर करू शकता. स्वतः सर भरतीच्या कालखंडामध्ये चालू घडामोडीचं पुस्तक तयार करतात वन लाईनरमध्ये, जी परीक्षेची गरज आहे ती लक्षात घेऊन. नाहीतर आत्तापासून जर चालू घडामोडी आम्ही तयार केल्या तर काय होईल, त्यावेळेस असणाऱ्या आवश्यक बाबी वेगळे असतात. काळानुसार त्याच्यात बदल होत असतात, चेंजेस होत असतात. आणि म्हणून परिस्थितीनुसार ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी आम्ही मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आलेलो आहोत. आजपर्यंत आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास हजारो विद्यार्थी पोलीस प्रशासनामध्ये दाखल झालेले आहेत. केवळ पोलीस प्रशासनच नाही तर इतर सर्व प्रकारच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये ते सक्सेस झालेले आहेत. वेगवेगळ्या पदांवरती आज ते कार्यरत असलेले आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला आमचा हा कोर्स परचेस करता येईल. त्या संदर्भामध्ये अधिक माहिती तुम्ही तिथं दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती प्राप्त करू शकता. पोलीस भरतीला जर तुम्हाला चांगले मार्क घ्यायचे असतील, मी तर म्हणेल किंवा जर तुम्हाला फायनल यादीमध्ये यायचे असतील तर 19+ मार्क येणं गरजेचं आहे. आणि आम्ही तेवढी हमी देतो. सह्याद्री करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही तेवढी हमी देतो की तुम्हाला 90+ मार्क मिळवून देण्याची हमी आम्ही घेतो. लक्षात असू द्या. फक्त तुमची ती करण्याची तयारी असायला पाहिजे. ती म्हणजे काय, तर तुमची अभ्यास करण्याची तयारी असायला पाहिजे. त्या स्पर्धेमध्ये उतरण्याची तयारी असणं गरजेचं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या या कॉन्टॅक्ट नंबरवर काय करू शकता, संपर्क करू शकता. आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9767 हा आमचा ऑफिशियल नंबर आहे. या नंबरवर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी विचारू शकता. कोर्सच्या संदर्भात माहिती विचारू शकता. धन्यवाद.